आज धाराशिव जिल्ह्यातून काटी तुळजापूर धाराशिवचे सराफ बांधव आमचे सराफ सुवर्णकार संरक्षण समितीचे प्रदेशाध्यक्ष व आमचे मार्गदर्शक दादासाहेब मुरांडे साहेब व यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील तमाम सराफ बंधू यांनी गेल्या 9 दिवसापासून अहिल्यानगर पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आम्ही हिमगे आंदोलन करत असताना शासन दरबारी कुठलीही दखल पात्र त्या संबंधित गणेश देशमुख यांच्यावर कुठलीही कारवाई न करता टोलाटोलीची भूमिका घेत आहे. असं जर चाललं तर या शासनावर आम्ही लक्ष कसं द्यायचं? आमच्यासारखा सराफ व्यापारी ज्या सरकारला आम्ही GSTच्या माध्यमातून सरकारला आम्ही पैसे देतो आणि अशा सराफ बंधूंवर होत असलेल्या अन्यायाला सरकार दरबारी न्याय मिळत नाही आहे. जर असं घडलं तर आमचे सर्व सराफ बंधू महाराष्ट्रातील मुख्यमंत्री वर्षा बंगल्याच्या समोर ठिमके आंदोलन करण्यास कमी पडणार नाहीत. आम्ही तुळजाभवानीला सांगते घालून आलो की जर या 2 दिवसात याची दखलपात्र नाही घेतली तर आम्ही महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना निवेदन देऊन आम्ही मुख्यमंत्री कार्यालयाच्या समोर लाक्षणिक उपोषण करू. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज देखील संविधानिक मार्गाने अतिशय शांततेमध्ये हे आंदोलन चालूच आहे. त्याचबरोबर सकल महाराष्ट्रामधून सराफ सुवर्णकार व संलग्न कारागीर व्यावसायिक बंधूंचा फार मोठा शांततेमध्ये कोणीही घोषणा करताना सपोर्ट आहे. कारण घटना जी घडलेली आहे तर आहेच, प्रशासनाच्या कारभारावर फार मोठं चिन्ह निर्माण करणारी घटना घडली आहे. त्यामुळे आज उपोषणकर्त्यांचा 9वा दिवस असून देखील त्यांचा पूर्ण आत्मविश्वास त्या पोलीस प्रशासनावरती आहे की पोलीस प्रशासन आपण सादर केलेले सर्व पुरावे आणि त्यांनी केलेली संपूर्ण चौकशी याला अनुसरून योग्य कडक कारवाई संबंधित दोषी पोलिसांवरती करतील आणि उपोषणकर्त्यांना आणि पीडित सराफ व्यावसायिकाला न्याय देण्याचं काम करतील. पद्धतीनं पोलीस प्रशासनाने वर्दीचा गैरउपयोग घेऊन एक सुवर्णकार व्यावसायिकांवर जे अमानवीय अत्याचार केला, ज्या पद्धतीनं त्यांच्या दुकानातील सोनं जे रोजच्या व्यवहारातलं सोनं, जे त्यांच्या वडिलोपांची कमवल्यालं भांडवल ज्या पद्धतीनं एक गुंड प्रवृत्तीच्या मार्गाने या पोलीस प्रशासनाने वर्दीमध्ये राहून वर्दीचा गैरउपयोग घेऊन त्या व्यापाऱ्यातल्या दुकानातील रोजच्या व्यवहारातलं जे त्याचं भांडवल ते रोजीरोटी कमवण्याचं साधन त्या दुकानातून लुटून ते लुटलेलं सोनं त्या पोलिसांनी त्याच्या म्हणजे चुकीच्या मार्गानं त्याची ते गाळून आणि ज्यावेळेस त्या अन्यायाचा आवाज उठवला गेला त्यावेळेस ते सोनं प्रशासनासमोर बांधून आम्ही ही रिकव्हरी केली. हे असा खोटं प्रदर्शन या पोलीस प्रशासनानं त्यांनी वर्दीमध्ये राहून दाखवलं आहे. मुळामध्ये जे सोनं त्यांनी ज्या पद्धतीने रिकव्हरी त्यांनी दाखवली ती रिकव्हरी त्या FIR मधली नसून त्या FIR मधली त्या
रिकोरीज ते सोनं नसून त्या व्यापाऱ्याच्या दैनंदिन वडिलोपार्जित कमवलेलं भांडवल, जे त्या भांडवलातून त्यांचं जे परिवार चालतो, त्यांचे म्हणजे जे निवारण होतं जे दैनंदिनचं, ते भांडवल ह्या पोलीस वर्गीतल्या गुंडांनी ते भांडवल रिकोरी म्हणून चुकीच्या माध्यमातून प्रशासनाला दाखवून हे त्यांनी जे गैरकायदेशीर मार्ग वापरला, हे सुवर्णकार व्यावसायिकांवर फार मोठा अन्याय आहे. आणि आज या अन्यायाच्या विरोधात माननीय आमचे काकासाहेब सराफ सुवर्णकार संरक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष काकासाहेब, त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदेशाध्यक्ष उमेशरावजी बुरांडे साहेब, आज 9 दिवस झाले, आज 9वा दिवस आहे. या प्रशासनाला का जाग येत नाही? आज 9 दिवसापासून हा ठिय्या उपोषण ह्या अहिल्यानगर पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर हे उपोषण चालू आहे. हे लाजिरवाणी गोष्ट आहे. ह्या प्रशासनाला लाज वाटायला पाहिजे, ह्या शासनाला लाज वाटायला पाहिजे. जर हे शासन जर अशा व्यावसायिकांवर अन्याय करून जर शासन चालवत असेल, तर आम्ही या तमाम महाराष्ट्रातील सुवर्णकार बांधव या शासनाला भीक देण्याच्या रूपातून 100 रुपये महिन्याप्रमाणे आम्ही सराफ व्यवसायकार जमा करू आणि या शासनाला दान करू. पण आमची एकच अपेक्षा आहे की तुम्ही असा गैरवापर घेऊन गैरकायदेशीर वर्दीचा धाक दाखवून आमच्या व्यापाऱ्यावर अन्याय करणं बंद करा. माननीय या प्रदेशाचे मुख्यमंत्री, खास करून मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना मी विनंती करतो, या माध्यमातून विनंती करतो, साहेब तुम्ही या घटनेकडे बारकाईने लक्ष देणं फार महत्त्वाचं आणि फार गरजेचं आहे. तुम्ही जर लक्ष नाही दिलं ह्या प्रशासनाला, या महाराष्ट्रातील तमाम सुवर्णकार व्यावसायिकांवर तुमच्यावर विश्वास आहे, आमच्या समाजाचा तुमच्यावर विश्वास आहे. या विश्वासाचा घात तुम्ही करणार नाही ही आम्हाला अपेक्षा आहे. माननीय मुख्यमंत्री साहेब, जर तुमचं हे प्रशासन चुकीच्या मार्गाने वर्दीचा धाक दाखवून जर आमच्या व्यापाऱ्यांची जर लूट करत असेल, तर आम्ही ह्या महाराष्ट्रातील तमाम सुवर्णकार व्यापारी आज बैठक घेऊन एक ठराव घेतो आणि ह्या तुमच्या प्रशासनाला दर महिना या महाराष्ट्रातून व्यापाऱ्याकडून जी देणगी जमा करू, ही आम्ही तुमच्या प्रशासनाच्या खात्यामध्ये आम्ही दान म्हणून आम्ही ही देणगी देण्यास तयार आहोत. पण आमचे हात जोडून विनंती आहे, या महाराष्ट्रातील सर्व सुवर्णकार व्यावसायिकांच्या माध्यमातून तुम्हाला हात जोडून विनंती आहे की हे अन्याय होणं तुम्ही तात्काळ थांबवावे आणि संबंधित गणेश देशमुख हा जो वर्दीतला गुंड प्रवृत्तीच्या अधिकाऱ्याला या वर्दीत राहण्याचा दीड मात्रही अधिकार नाहीये. माननीय मुख्यमंत्री साहेब, तुम्हाला कळकळीची विनंती आहे, तुम्ही जातीनं स्वतः तुम्ही या प्रकरणामध्ये दखल घेऊन आमच्या अध्यक्ष साहेब आज त्यांची तब्येत खालावली आहे. उपोषणाचा 9वा दिवस आहे. तमाम महाराष्ट्रातील सुवर्णकार व्यवसाय चिडून आहेत की काय हे रामराज्य आहे का रावण राज्य आहे? हे रामराज्य आहे का रावण राज्य आहे? माननीय मुख्यमंत्री साहेब, रामराज्याची अपेक्षा तुम्ही ह्या महाराष्ट्राला दाखवली होती, पण आम्हाला तुमच्या या अधिकाऱ्याकडून
ह्या वर्दीतल्या गुंडांकडून जी वागणूक मिळते ही रामराज्य राम शासनाची हे शासन नाहीये, हे कळून चुकते. माननीय मुख्यमंत्री साहेब, तुम्हाला कळकळीची विनंती आहे, जातीनं तुम्ही लक्ष द्यावे आणि या उपोषणाला गांभीर्याने हे आमच्या महाराष्ट्रातील सुवर्णकार व्यावसायिकांचा जे काय आमचे मुद्दे आहेत, जे काय आम्हाला ह्या प्रशासनाकडून जे काय अन्याय होतात या अन्यायावर तुम्ही जातीनं लक्ष देऊन या तुम्ही काही मार्ग काढताल ही आमची अपेक्षा आहे आणि तुम्ही मार्ग काढावा. या सर्व महाराष्ट्रातील सुवर्णकार व्यावसायिकांची तुम्हाला कळकळीची विनंती आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. मुख्यमंत्री साहेब, जातीनं लक्ष द्यावे.